त्याचं करिअर होण्याच्या दृष्टिकोनातून करण्याच्या दृष्टिकोनातून तो मैदानावरती दाखल झालेला आहे. अनिकेत चव्हाण समोर जाईल मयूर कारंडे. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा जोरदार अपील, पंचांचे बोट आकाशाकडे. मयूर करंडे बॅक टू द पॅव्हलियन. अनिकेतनं मयूर करंडेची मोठी विकेट स्वस्तात घेतली. जीत का जुनून, खेल का जज्बा, खडक मसला प्रीमियर लीग में होगा क्रिकेट का जज्बा. जज्बा है, जुनून है. प्रेक्षकांसाठी निश्चितच प्रमेय. धावसंख्या 4-1. शपल झालाय, ऑन साइडला मारलंय. बैठक, फटका टकाटक, धावा येतील पटापट. धावसंख्या 10 वाढते. षटकार येतोय. 10-1. MH12YB अजून आलेले. प्लीज प्लीज आपल्याला विनंती आहे, योग्य ठिकाणी पार करा. रिव्हर्सचा फटका खेळाय. फलंदाजाने केलाय जुगाड. फलंदाजाने केलाय जुगाड. धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. चौकार. वाह, पहिल्यांदा बैठक आपण बघितली. त्यानंतर या ठिकाणी रिव्हर्सचा फटका. रत्नात बॅटिंग केले बॅट्समनने. रोहित 14 वरती पोहोचला. धावसंख्या 14-1. नो बॉल या ठिकाणी चेक करायचं आहे ओव्हर स्टेपसाठी. बघूया काय करते मैदानावरती. तर इशारा द्यायला आलेला आहे टीव्ही अंपायरच्या दिशेनं. धावसंख्या 14-1 आहे. battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 स्पर्धेतील शिल्पकार अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर. अतिशय दिमागदार आयोजन. ऑनफिल्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत संजय बालेराव, अजय आवले. अतिशय अनुभवी असे खेळाडू पण आहेत. त्याचबरोबर आज पुण्यामध्ये जे स्वच्छता अभियान क्रिकेटमधलं पाहतोय त्यामध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा. तिसरे पंच आहेत अक्षय निर्मल आणि त्यांनी सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी. महत्वाचा सामना. पुढे सरसव चेंडू खेळून खबर क्षेत्ररक्षक सोडलाय जेल. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु अतिशय सोपा झेल सोडलेला आहे. पकडू कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. अत्यंत महत्वाचा सामना. battery.ai प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलका धाबा आहेत
15-1. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26. महत्वाचा सामना मैदानावरती आहे. दोन मातबर संघामध्ये बॅटल, शानदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळेल. शशितारा प्रतिष्ठान आणि बरियान दुर्बा या दोन संघादरम्यानची लढत, दोन वाघांची झुंज आणि प्रेक्षकांसाठी परबडी आहे, यात काही शंका नाही आहे. हा खेळ निश्चितच बहारदार आणि दर्जेदार रोमर्चक सामना होईल का, बघूया काय घडतंय काय बिघडतंय. हौसले की उड़ान, क्रिकेट की शान, खड़कवासला प्रीमियर लीग सबकी जान. यहाँ आपको बनानी है आपकी पहचान. 15-1. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज धनंजय. छान फटका खेळ, कॅमेरामध्ये क्षेत्ररक्षक, ब्रेक लागू शकला नाहीये. परत एकदा प्रयत्न होतोय, चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2. रनआउटच्या रूपाने फलंदाज डगआउटच्या दिशेने परतेल. पाच किंवा 6 षटकांचे सामने तुम्ही खेळताना तेव्हा बऱ्याच वेळा मी बघितलं की मैदानावरती रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतात आणि त्यावेळेला एस नो बिटचा वापर होत नाही आणि तो झाला नाही. म्हणजे इथे स्ट्रोक खेळला, कबरला क्षेत्र त्याच्या हातामध्ये गेला, तरी सुद्धा रोहित स्वतःला थांबू शकला नाही, ब्रेक लावू शकला नाही. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन कुठे बघतोय, चेंडूकडे बघतोय, तुमच्याकडे बघतच नाहीये. आणि अशा वेळेला तिथे ताळमेळ नव्हता, त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळालाय. धक्का क्रमांक 2. 15-2 स्थिती आता या ठिकाणी महत्वाच्या सामन्यामध्ये. रियान जीत का जुनून, खेल का जज्बा, खडकवासला प्रीमियर लीग में होगा क्रिकेट का रुतबा. जर तुम्ही इथे जिंकलात, जर या ठिकाणी चांगली कामगिरी केली तर तुम्हाला मिरवण्याची संधी आहे. या ठिकाणी मोठमोठे पारितोषिक, व्यक्तिगत पारितोषिक देखील आहेत, तर ती देखील मिळवण्याची संधी तुम्हाला असेल. 15-2 स्थिती आहे. गोलंदाजी मार्ग प्रति गोलंदाज धनंजय. महेश शिंदे महत्वाचा खेळाडू मैदानावरती, डावखुरा फलंदाज. आणि सध्या खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 आपण या ठिकाणी पाहतोय. जी कोर कमिटी आहे त्यामध्ये देखील हो, कव्हरच्या डोक्यावरून खेळला अप्रतिम फटका. सुख म्हणजे काय असते त्याची अनुमती देणारा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमार शप्पार चौकार. महेश शिंदे आणि बरोबर डिसेंबर ऑपरेटर ते गाणं वाजवलं जिथे महेश शिंदे यांचा उल्लेख होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मॅनेजमेंटमध्ये खूप चांगलं काम. 19-2. ऑफ टर्मच्या बाहेरचा वाईड यॉर्कर, सुरेख चेंडू होता, बॅट्समन फॉलो झाला, टेलिग्राम मिळालं होतं. इथे खूप छान पद्धतीनं पाहिलं कसं पद्धतीने आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑफ टर्मच्या बाहेर बॅट्समन गेल्यानंतर खूप चांगलं फॉलो करत असताना गोलंदाज सफल झाला होता बॅट्समन. महेश शिंदे 4, धावसंख्या 19-2. रियान दुर्बा 11. ऑन साईडला पुल करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर डोळा ऑफ टर्मच्या बाहेर जातं, चेंडू चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टी रक्षण खूप चांगलं होते, धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. अतिशय महत्वाचा सामना प्रेक्षकांसाठी, हा सामना पर्वणी ठरणार. 19-2 षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ. समालोचन कक्षकांना गोलंदाजी करत असताना धनंजय. महेश शिंदे 4, 3 चेंडूमध्ये 4. शरद आज या मॅच मध्ये त्याची बॅट तळपणार की नाही, पाहूया काय घडतंय. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू घेऊन काढला. एकेरी धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या पद्धती 20 वरती. थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता. आणि महेश शिंदे स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह, पुलचे फटके खूप चांगले घेतात, हुक चांगले खेळतात. धावांची भूक त्यांना लागणं गरजेचं आहे, तर मजा येईल. धावसंख्या 20-2.
दुसऱ्या षटकाचा खेळ, शेवटचा चेंडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असतील धनंजय समालोचक कक्षाकडे गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथे एक क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिप गली, त्यानंतर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक बॅट्समन शरदसाठी. बेनीचा फलंदाज फुल टच डॉन साईडला खेळ आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती शरदचे खातं खोललं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना रियान दुर्वा कडकपातला प्रीमियर लीग 2025-26 जिंकण्याचा ध्यास, खेळाचा जल्लोष KPL 2025 मध्ये दिसेल. कडक जोश जोश आपल्याला बघायला मिळणार आहे. 21-2 शशितारा प्रतिष्ठान आणि रियान दुर्वा या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना सिंहगडच्या मैदानावरती आपण हा अद्भुत थरार पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत चव्हाण. पहिल्या षटकाचं पृथक्करण, 1 षटक 15 धाबा 1 गडी त्यानं बाद केला. मागणं षटक होतं. यापूर्वी खूप चांगली प्रभावी कामगिरी केली होती. गेम चेंजर खेळाडू, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. अनिल भाऊ भूमकर, अमरदादा खेडेकर स्पर्धेचे उद्गाते. ऑफनमच्या भारता चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खरं तर खेळायचा अप्पर कट केला. चेंडू जाईल थर्ड मॅनला. दन 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 सीमारेषा पार, चौकार. हौसले की उड़ान, क्रिकेट की शान, कड़क फासला प्रीमियर लीग हम सबके लिए है जान. यहाँ हम बनाएंगे अपनी पहचान. 25-2 25 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्फती अनिकेत पुन्हा एकदा सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी शरदचीच. 5 वरती बॅटिंग करतोय. ऑल साईडला पुलचा फटका दर्जेदार खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती मिड विकेटला झेपावत या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. डीप मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते शरदला. शरद पोहोचलाय 6 वरती 3 चेंडूमध्ये. 26 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. आणि आता अगदी आपण बघितलं खडकवासला प्रीमियर लीग 2025 ते कॅमेरामॅन आहे आणि त्या एंडकडनं गोलंदाजी केली जाते. डावखुरा फलंदाज महेश शिंदे. 4 चेंडूमध्ये 5. ही जोडी अतिशय महत्वाची आहे. इथे भागीदारी आवश्यकता असेल. भागीदारीची महत्वाचा खेळ निश्चित दोन्ही बॅटरसाठी अनुभवी खेळाडू आहेत शरद आणि त्याचबरोबर महेश शिंदे. शैलीदार फलंदाज महेश शिंदे. बल्लेबाज करेंगे जबरदस्त प्रहार, गेंदबाज करेंगे शिकार. मैदान में जंग में खेल होगा दमदार, क्योंकि ये है खड़कवासला प्रीमियर लीग 2025 का सबसे बड़ा त्योहार. बहुत अच्छी गेम. हलकंसं अपील केलं परंतु बघूया काय या ठिकाणी स्पिरिट दाखवत असताना फुटबॉल स्पिरिट. फलंदाज महेश शिंदे आणि त्यानंतर गोलंदाजाने हस्तांदोलन केलं. याचा अर्थ ही खिलाडूवृत्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. एक मोठी विकेट. 26 धाबा धाबलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रियान दुर्वा इथून एक मोठी भागीदारी निश्चितच आवश्यक आहे. शशितारा संघानं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ. करंट रन रेट 10.4चा आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय बंटी रायकर. शेखर मैदानावरती. हौसले की उड़ान, क्रिकेट की शान, कड़कवासला प्रीमियर लीग हम सब के लिए है जान. जीत का जुनून, खेल का जज्बा, कड़कवासला प्रीमियर लीग में होगा क्रिकेट का रुतबा. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी अनिकेत चौहान द्वारा. चौका आने के बाद इन्होंने कमबैक किया. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर विकेट. महेश शिंदे बैक टू द पैवेलियन. अब जिम्मेदारी होगी बंटी रायकर के ऊपर. 26-3 शानदार खेल मैदान के अंदर. दर्शक काफी संख्या में मौजूद है. सिंहगढ़ के खूबसूरत ग्राउंड पर आप खड़कवासला प्रीमियर लीग 2025-26 देख रहे हैं. अनिकेत चव्हाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. षटक अतिशय महत्वाचं आहे. अबे चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये.
नाही पोहोचला. चेंडू जाईल थर्ड मॅच सीमारेषा पार. चौकार. जिंकण्याचा ध्यास, खेळाचा जल्लोष. कडक बसला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये दिसेल कडक जोश. एक कडक फटका खेळायचं होतं, टायमिंग चांगलं नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं काय, बॅट जोराने फिरली होती. त्यामुळे जो क्षेत्ररक्षक गलीमध्ये, जो क्षेत्ररक्षक पॉइंट आहे, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार गेला 4 धाबांकरता. 30 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विवरचनेमध्ये थोडासा बदल आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं बदललं गेले. क्षेत्ररक्षक खरं तर बदलले गेलेत. महत्त्वाचं बघा काय घडलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अनिकेत चव्हाण. बंटी सुरेख गोलंदाजी मैदानावरती करत असताना बंटीसाठी अनिकेत चव्हाण आपल्या फॉलो थ्रू मध्ये डाव्या हाताच्या दिशेने डाव्या हाताकडे जात असताना या ठिकाणी हा चेंडू थांबवलाय. 30ला 3 स्थिती आहे. शेवटचा चेंडू या षटकात तिसऱ्या षटकाचा खेळ. करण रणधीरचा 10.59. याच वेगानं तुम्ही धाबा उभारल्यात तर 63 पर्यंत पोहोचता येईल. 10.59 च्या सरासरीने धावा उभारल्या जात आहेत. रियान दुर्बा 11. बंटीनं हा चेंडू खेळला ऑन साइडला, लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे अगदी उंच आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. गगनचुंबी सिक्सर. बॉटम हँडचा जबरदस्त वापर करत असताना बंटी, हा बंटी नाहीये, ये बंटी नहीं, ये खतरे की घंटी आहे. मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना माइंडसेट खूप चांगला आहे. धावपलकावरती एकूण धाबांचा विचार करता 36 धाबा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ. बल्लेबाज करेंगे जबरदस्त प्रहार, गेंदबाज करेंगे शिकार. मैदान में जंग में खेल होगा दमदार, क्योंकि ये है खड़क मसला प्रीमियर लीग 2025 सबसे बड़ा त्योहार. अनिल भाऊ बुमकर आणि अमरदादा खेडेकर स्पर्धेचे शिल्पकार. कडक मसला प्रीमियर लीग 2025 जबरदस्त थरार. रंगतदार खेळ आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल धनंजय. पहिल्या षटकात 6 धाबा दिल्या होत्या, त्याला कुठल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. 36ला 3 स्थिती आहे सध्या रियान दुर्बा संघाची. स्ट्रायकर एंडला बॅट्समन सज्ज असेल शरद. 6 वरती खेळतोय. महत्वाचा सामना आहे. 10 ते 15 पावलांचं बॉलिंग मार्क. आकोटामध्ये चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला, चेंडूच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न. नशिबाचा साथ शरदला. त्यानंतर या 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 38ला 3. पूल केलं होतं मिड विकेटला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये निश्चित थोडा गॅप होता. तिथे रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने केला. प्रयत्न पुरा पडलाय. त्यामुळे 2 धाबा. त्याचबरोबर मैदानावरती नशिबाची साथ मिळते. जीवनदान मिलता बस फक्त शरद पारगे को. स्कोर 38 रन 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. अभी भी इस ओवर की 5 गेंदे, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. कडक मसला प्रीमियर लीग 2025 दमदार आयोजन. सिंहगडच्या मैदानावरती क्रिकेट खेळायचे म्हणजे एक वेगळी पर्वणी असते. जबरदस्त आनंद प्रेक्षकांना मिळत असतो. लेग स्टंपवरचा चेंडू आहे. पंच आमच्या बाजूला वळतात. संजय भालेराव वाईट बॉलचा इशारा करत असताना धावसंख्या झाले धावफलकावरती 39ला 3. रियान दुर्बा 11. हाही सामना करूया मरोबाला. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जिंका किंवा मरा अशा प्रकारचा सामना आहे. करूया मरोबाला मॅच आहे. डू ऑर डाय करना पडेगा अप्लाय. 39 हळूहळू आपल्या बॉलिंग मार्फत येत असताना गोलंदाज धनंजय. खेळण्याची जबाबदारी शरदची आहे. व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती खेळतोय. तर क्षेत्राची बिबरचना जिथे प्लॅंक स्लिप, एक गली पॉइंट, इष्ट कबर, लॉग अप. 4 फटका खेळ लॉग अपला. लॉग अपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल शरदला. शरद ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, जबरदस्त खेळाडू आहे. अगदी कागदावरती तो वाघ आहे. अनेक चांगल्या खेळी त्याने साकारले, पण आज अजूनही तो रंग दिसत नाहीये. आक्रमक बॅटिंग करणं ही त्याची ताकद आहे. परंतु दुसऱ्या बाजूला क्वालिटी गोलंदाजी होत असताना शशी तरा प्रतिष्ठान संघाकडनं 40ला 3. बंटी रायकर. ओहो, काय फटका सजवलाय. चेंडू स्क्वेअर लेगला जाईल. कडक कडक बेधडक फटका षटकार.
काय फटका सजवला, काय फटका सजवला. थोडा ऑफ टर्मच्या बाहेर आला होता. त्यानंतर चेंडूवर मिडल आणि लेग स्टंपवरती होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मैदानावरती बंटी सांगतोय आम्ही फक्त घुसून मारायची भाषा करत नाही, ते करून दाखवतो. तो घुसून हा फटका मारलाय, ऑफ टर्मच्या बाहेर येऊन मारलाय. तो एक मोठा फटका षटकार आलेला आहे. धावसंख्या 46-3. रियान दुर्बा आणि त्यानंतर चेंडू आलाय का परत मॅच बॉल परत आले नाही. त्यामुळे बंटीने सांगितले हा फटका मारल्यानंतर उत्तुंग षटकार घेतल्यानंतर जा जा चेंडू शोधून आण. पण चेंडू काय परत आलेला दिसत नाहीये, जंगलात गेलाय. 46-3. रियान दुर्बा रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी दे घुमा के चेंडू सीमारेषा पार. कडकडीत 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 चौकार. अंपरने चौकाराचा इशारा केलाय. 50-3. रियान दुर्बा 11. 50 धावा पूर्ण झालेले आहेत. 50 अप. हेलिकॉप्टर खेळले हवेमध्ये. चेंडू आहे लॉंग आपला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का? पकडलाय झेल. बंटीचा संपलाय खेळ. रियान दुर्बा संघाला बसतोय चौथा धक्का. धक्का क्रमांक 4. एलिव्हेशन जास्त होतं, खूप हवेत चेंडू गेला आणि त्यामुळे इथे झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद झालाय. रियान दुर्बा 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महत्वाचा खेळ आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. नवीन बॅटर दाखवत होते. अनमोल खेळाडू मैदानावरती येतोय. अमोल मुखेकर मैदानावरती दाखल झालेला आहे. महत्वाचा खेळाडू आहे. आता 4 गडी बाद झाले. क्रमांक 6. आणि ज्या पद्धतीने महेंद्रसिंग धोनी किंवा हार्दिक पांड्याने बॅटिंग केले लिमिटेड ओव्हरमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, तशाच प्रकारचा अप्रोच, तशा प्रकारचा एंट्री नसणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला डगआउटमधनं सेट होऊन मैदानावरती यायचं. कारण आता डगआउट ज्या पद्धतीत बराच वेळ तुम्ही होता, सेट व्हायला मैदानावरती वेळ नाही आहे. कारण चौथ्या षटकाचा खेळ. फक्त 13 चेंडू शिल्लक आहेत या महत्वाच्या इनिंगचे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज धनंजय. काही खेळाडू आज कोकणामधनं पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत. डावखुरा फलंदाज अमोल. पहिल्या चेंडू रिव्हर्स करायचा होता. उसळी घेणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 51. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा महत्वाचा डाव आहे. टाळ्यां शिट्ट्यांचा गजर देखील आपल्याला ऐकायला मिळेल. खडकवासला प्रीमियर लीग 2025 चॅलेंज केले. गोलंदाजाने चॅलेंज केले. ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. त्यानंतर गोलंदाजाला वाटतंय की हा चेंडू फेर असायला पाहिजे. टीव्ही अंपायरच्या दिशेने या ठिकाणी इशारा केला ऑनफिल्ड अंपायरने. आता टीव्ही अंपायर अक्षय निर्मल या ठिकाणी पाहत आहेत. डायरेक्ट टू टीव्ही अंपायर. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. खडकवासला प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा आनंद, मनोरंजनात्मक या ठिकाणी स्थिती आपल्याला बघायला मिळते. बाउंड झालेला चेंडू होता आणि त्याचा परिणाम म्हणून पंचांनी ऑनफिल्ड अंपायरने इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑलराईट. आणि आता तुम्ही रिव्ह्यू जो घेतला होता तो सक्सेसफुल झालेला आहे. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. धावसंख्या 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत महत्वाचा सामना. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानावरती आपण पाहतोय खडकवासला प्रीमियर लीग 2025 चा थरार. 8 मिनिटं शिल्लक आहे तुमची. 8 मिनिटं शिल्लक आहेत 2 षटकं पूर्ण करण्याकरता. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26.
कांबळेने केलेली 46 धावांची जबरदस्त खेळी, आक्रमक बॅटिंग केली. डावखुरा फलंदाज शाहीर शेख देखील जबरदस्त कामगिरी करून गेले. परंतु दुसऱ्या बाजूला 2 इनिंग होत्या दिनू कांबळेच्या 40च्या पलीकडे होत्या आणि अफलातून कामगिरी केली. जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 54 पॉइंटच्या डोक्यानं खेळला फटका आहे. फुलटॉस चेंडूवरती बॅट्समन शरद बॉस बनलाय. चेंडू सीमारेषा पार जातोय चौकार. बॅटरी डॉट या प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025. चौपन दबा 4 गणांच्या मुबदे ऑफ स्टंप के बाहर गेंद और वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 55 पर 4. खास करून आज मी कोकणाचा उल्लेख केला. काही खेळाडू जे आहेत ते खेळण्याकरता इथे दाखल झाले पुण्यनगरीमध्ये महाडमधून आलेले. तर ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळलाय. इसचा कॅमेरा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. शरदचा टिपला गेला झेल. शरदचा संपला खेळ. 55ला 5वा झटका. टेनिस क्रिकेट डॉट इन वरती ही स्पर्धा आपण पाहताय आणि निश्चितच जसे खेळाडू वेगवेगळ्या जिल्ह्यामधनं इथे येत आहेत महाराष्ट्राच्या, तशाच प्रकारे टेनिस क्रिकेट डॉट इनचा एक कॅमेरामॅन अजित आचरेकर जो मालवणमधून इथपर्यंत दाखल झालाय. अजित आपलं देखील स्वागत आहे. मुख्य कॅमेरा फ्रंट कॅमेरा ते या ठिकाणी हँडल करतायत. 55ला 5 उस्मान पुन्हा एकदा दाखल झाले. 55 for 5. कार्तिक गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर वाईट बॉलचा इशारा आणि महत्वाची विकेट. शरद बॅक टू द पॅबल या ठिकाणी गेलेले आहेत. महत्वाचं म्हणजे आता चेंडू कमी आहे. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण. फुलटॉसच्या वरती हल्ला चढवलाय. या फुलटॉस वरती बॅट्समन बॉस बनलाय. हा बॉस नाही बिग बॉस आहे. अजय कदमनं दमखम दाखवलाय. पहिला चेंडू फुलटॉस होता. त्याच्यासाठी निश्चितच मेजवानी होती ती त्यानं या ठिकाणी. आज त्याला माहिती आहे 30% आहे. अशी मेजवानी आली तर सोडायची नाहीये. आपण 2025ला बाय बाय करणार आहोत. 2026 वेलकम आज करणार आहोत आणि त्यासाठी फुलटॉस चेंडू दिला. मेजवानी असेल तर मैदानावरती अजय कदम का सोडणार नाही. सोडणार आहे. अप्रतिम फटका खेळला. 61ला 5. वाईट यॉर्कर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. दापल करते धाबा या ठिकाणी 62. 62 for 5. महत्वाचा सामना अटीतटीचा सामना बघायला मिळेल. दोन्ही संघ या ठिकाणी या मॅचमध्ये निश्चितच निकराची झुंज देत असताना आपण पाहणार आहोत. पहिली इनिंग मैदानावरती 62 धाबा 5 गड्यांच्या मुबद्यामध्ये 5व्या षटकाचा गेम. आखून टाकता चेंडू. चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. पूलची परिभाषा केले सोपी. अजय कदमचा धमकम षटकार.
क्रिकेटचा खेळ, खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट आहे आणि हा खेळाच्या राजाने निश्चितच आपल्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. मग क्रिकेटचा खेळ खेळत असताना तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी जोडले जाता. तुम्ही क्रिकेटपटू नसाल, मैदानाच्या बाहेर असाल आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करत असाल तर नकळतपणे या खेळाच्या राजाबरोबर जोडले जाता. 69ला 5 स्थिती आहे. 69 फॉर 5. शेवटचं षटक अतिशय महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी मार्फत कार्तिक युवा खेळाडू आहे. कार्तिक असज्ज असेल. अनेक युवा खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळते. या मंचावरती खडकवासला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं आयोजन अप्रतिम आहे. ताटात उद्घाटन सोहळा आपण पाहिला. 2 तारखेला ग्रँड फिनाले या संपूर्ण स्पर्धेचा. आकुटापता चेंडू सफल झालाय आणि आता घुसून मारलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. आता कौशल्य तर तुमचं काम करेल पण जिगर पण महत्वाची आहे. ऑफ टर्मच्या बाहेर आला बॅट्समन मैदानावरती अजय कदम आणि त्यानंतर आकुटापदा चेंडू त्याला मिळाला आणि पुन्हा एकदा मेजवानी होती. जबरदस्त कामगिरी केली. 31 तारीख आहे. 31 तारीख आहे आज. आपण 2025ला बाय बाय करणार आहोत. 2026चं वेलकम करणार आहोत आणि मैदानावरती अजय कदम आहे. कार्तिकला त्यानं हळूच विचारलंय, स्वागत नाही करोगे? पहिल्या चेंडूवरती 6 धावांना स्वागत केले. 6 धावांना स्वागत केले. 2025चं आपण या ठिकाणी बाय बाय करणार आहोत. 2026चं वेलकम करणार आहोत. 75ला 5. रिव्हर्सिव्हचा फटका ज्याची आवश्यकता नव्हती. कधी कधी आपण ओव्हर एम्बेसिस बॅटिंग करतो ते आपल्याला बघायला मिळाले. आतापर्यंत स्क्वेअर ऑफ द विकेट चांगली बॅटिंग केली. बॅट्समन अजय कदमनं दमखम दाखवले. 75ला 5 स्थिती आहे मैदानावरती. उर्वरित 4 चेंडूला कॅशिले कार्तिक हळूहळू आपल्या बॉलिंग मार्फत येतोय. थर्ड बॅट पॉईंट कव्हर. 1 मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अनसेटला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली इनिंग मैदानावरती रियान दुर्वा संघाची. Oh, Ajay Kadam is here. He will take care. It's a sixer. Beautiful six.
टीम हडल चालू आहे आणि अजावळे सर आणि संजय भालरा सर अनुभव प्रचंड आहे दोन्ही पंचांना. अक्षय निर्मल सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. पंचांचं काम महत्वाचं कुठल्याही आयोजकांसाठी. जे निर्णय आहेत त्या निर्णयावर पूर्ण स्पर्धा यशाच्या दिशेनं अग्रेसर होत असते. tenniscricket.in म्हणजे आयोजकांचा हा एक प्रमुख इसारा आलाय. tenniscricket.in गेल्या 12 ते 13 वर्षांपासून आयोजकांना पूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in करत आलेले आहे आणि त्याचमुळे तो विश्वास त्यांनी टिकवून ठेवलाय. आयोजकांना जे काय हवंय त्या गोष्टी त्या पुरवल्या जातात. लाईव्हच्या माध्यमातून ती स्पर्धा प्रसिद्ध करण्यासाठी टेक्निकल आस्पेक्ट्सवर ते उत्तम कार्य गौरवजी सावंत आणि संतोषजी नाणेकर यांचं tenniscricket.inच्या माध्यमातून राहिलेलं आहे. आमचे डिस्क जॉकी MM एकॉस्टिक अर्थात रोहनजी चौगुले यांची देखील तितकेच महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी आणि जितेंद्र म्हणजे अर्थात DJ जितू आम्हाला साथ देत आहेत. आमचे स्कोरर प्रकाश पवार हे देखील क्रिक हिरोजच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंग करतायत. काल जयेश भोसले यांचा आवाज ऐकलात. या अगोदर आपण शैलेश निमुगडे सरांचा आवाज ऐकलात. प्रत्येकाचं काम चांगलं राहिलंय. प्रत्येकाने आपलं बेस्ट दिलंय आणि सकाळी आयोजकांना आपण जेव्हा ऐकलत की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाला दिलेलं कार्य प्रत्येकानं योग्य त्या पद्धतीने निभावलेलं आहे. त्याचमुळे आतापर्यंत जो ग्राफ आहे या स्पर्धेचा तो वरचा राहिलेला आहे. चला दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर एकाही संघाचा नाहीये. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. एकाही संघाचा एक्स्ट्रा मेंबर नाहीये. एकही एक्स्ट्रा मेंबर शैलेश तर नाहीये कमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही संघांचा नाहीये. पहिला बॉल रोहित आचार्य स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवर तगडा स्ट्रोक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय पण त्याचे प्रयत्न जरी चांगले होते पण धावा मिळतील पहिल्याच बॉलवर. 4 चौकार. रोहित आचार्य लो फुल टॉस ड्राईव्ह केलंय. बॉल मिड ऑफला अडवण्याचा प्रयत्न. मयूर करंडे यांच्यासाठी आजचा दिवस तितका चांगला नाही राहिला. प्रयत्न ते चांगलेच करतायत त्यात कुठलंच दुमत नाहीये पण प्रयत्नांना ती यशाची साथ मिळायला हवी. यशस्वी प्रत्येकाला व्हायचंय पण आता पाहूया कोणाचा प्रयत्न यशस्वी होतोय. या सामन्यामध्ये जिंकून 6व्या सामन्यासाठी कोणता संघ पात्र ठरतोय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग बॉल मागे शॉर्टस्टॉपला चांगला प्रयत्न एफर्ट्स लाजवाब पण पाहूया त्याकडे प्रयत्न यशस्वी. फलंदाज परतीचा प्रवास करतोय. धक्का पहिला शशितारा प्रतिष्ठान. शशितारा प्रतिष्ठानला धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि धावांचा डोंगर पार करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडीच वापरायची आहे. सर्वात महत्वाची बाब जेव्हा आपण विशिष्ट टार्गेटचा पाठलाग करत असतो तर त्या टार्गेटला चेस करण्यासाठी पहिल्या 2 षटकांवर किती धावा आल्या पाहिजेत ते पूर्वनियोजन दिसलं पाहिजे पण ते पूर्वनियोजन आतापर्यंत फलंदाजांचं नाही दिसत. एक मोठं लक्ष म्हणजे 89 धावांचा पाठलाग करायचा होता त्यापैकी 5 धावा बनवलेल्या आहेत. शशितारा प्रतिष्ठान या संघाने. पहिला फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत विशाल गुंजाळ. विशाल गुंजाळ हे एक अधोरेखित नाव राहिलेलं आहे आणि पाहूया विशाल गुंजाळाचा तो खेळ ज्या खेळासाठी त्याला ओळखलं जाते तो खेळ जेव्हा संघ अडचणीत आहे. शशितारा प्रतिष्ठान या संघासाठी विशाल गुंजाळ खेळतायत का. धावसंख्या 5. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा रोहित आचार्य. पाय चालले पाहिजेत. मोबाईल मध्ये नेटवर्क महत्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये स्ट्रोक खेळण्यासाठी फुटवर्क महत्वाचं आहे. दरम्यान ओव्हरस्टेप झालेत का आपण तपासणार आहोत. चला पुन्हा एकदा वळूया आपण tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये.
गोलंदाज ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपण करणार आहोत. आपण DRS म्हणजेच पंचांचा तो कॉल आहे. पंचांना तपासणी करायची की बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी चालू आहे tenniscricket.inच्या वॉर रूम मध्ये. आपण वेगवेगळ्या अँगल्सने स्लो मोशन मध्ये त्या घटनेला पाहतोय आणि तो निर्णय अक्षय निर्बल सर आमच्यापर्यंत पोहोचवतील की गोलंदाज ओव्हरस्टेप झालेत का. हा नो बॉल आहे. म्हणजे जी शंका होती पंचांना अजय आवळे सरांना ती शंका योग्य ठरलेली आहे. बॉलर ओव्हरस्टेप झालेत. एक्स्ट्रा रन मिळते. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या जाजी गोष्ट आवश्यक होती शशीतारा प्रतिष्ठान या संघासाठी. फ्री हिट शॉर्ट ऑफ लेन बॅटची एज बॉल मागे फ्री हिटचा फायदा. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार 4 धावा. टेन रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चेसिंग टार्गेट ऑफ 89. आता जिंकण्यासाठी 79 धावांची अजूनही गरज आहे. आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. रोहित आचार्य ज्यांनी सकाळपासून चांगलीच सुरुवात दिलेली आहे. त्या गोलंदाजाविरोधात आता तगडे प्रयत्न फलंदाजांचे. जितकी मागणी तितका पुरवठा. बॉल डीप पॉइंट सीमारेषा पार. लगातार दुसराच
करायचेच आहे. हा शेवटचा पर्याय शिल्लक राहिल्यानंतर मग तुम्हाला पूर्ण ताकद झोकावी लागते आणि तीच ताकद मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धनंजय झोकतोय. रोहित आचार्यच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा तो प्रयत्न करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण. पण पाहूया आता संजय भालेराव सरांनी कॉल केलाय तिसऱ्या पंचांना. स्ट्रायकर साईडला फलंदाज बाद आहे की नाही त्याची तपासणी केली जाईल, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धनाजी लोखंडे डीप मध्ये पॉइंटला त्यांनी उंच उडी घेत बॉल गॅदर केला आणि लगेच तो स्ट्रायकर्स एंडला थ्रो केला. चांगलं यष्टीरक्षण मयूरचं पाहायला मिळालं. फलंदाज बाद आहे. विकेट डाऊन. आतापर्यंत शशीधर प्रतिष्ठान संघाकडून फलंदाजांनी तितकी चांगली नाही सुरुवात दिली, पण क्रिकेटचा खेळ हा हिमतीचा असायला हवा, कारण हिमतीलाच किंमत दिली पाहिजे. आणि मागच्या सामन्यात जो खेळ शशीधर प्रतिष्ठान या संघाने खेळला होता तो खेळ आठवावा लागेल की मागच्या सामन्यात जर आपण एक मोठी धावसंख्या उभारलेली आहे तर मग आता याच मैदानावर याच खेळपट्टीवर तसं का होत नाहीये, त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ जरी बदललाय पण आपल्यातला तो वैयक्तिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. सिच्युएशन तेच मागते. धावसंख्या 28 झाली. 3 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 21 चेंडू 61 धावा. 21 चेंडू 61 धावांची गरज आहे. आतापर्यंत पूर्णपणे वचक या सामन्यावर रिहान दुर्वा 11 या संघाची आहे. पण त्यानंतर पाहूया ती पकड सैल करण्यासाठी प्रयत्न फलंदाजांचा कसा असेल. लेग कटर्स ही तर ताकद आहे रोहित आचार्यची. हा स्टॉक बॉल आहे आणि तो योग्य त्या वेळी हाताळतोय सुद्धा, कारण या अगोदर जर फलंदाज बाद झालेला आहे. प्रेशर बिल्डअप करण्यासाठी, प्रेशर अजून जास्त वाढवण्यासाठी गोलंदाजीचा उच्च स्तर रोहित आचार्यचा पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात 20 धावा, मिळवले 1 विकेट. स्पेलचे त्यांचे 2 बॉल्स बाकी. धावसंख्या 28. स्क्वेअर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर धनाजी. बॉलवर पोहोचतील डीप कव्हर पॉइंटला, तोपर्यंत 1 धाव मिळते. धनाजीकडे बॉल केल्यानंतर फलंदाज सुद्धा थोडा विचार करतात दुसरा धाव घेण्यासाठी, कारण त्यांनी या अगोदर तितकंच चांगलं प्रदर्शन क्षेत्ररक्षणाचं केलं होतं. फलंदाजाला बाद केलंय धावचीच्या स्वरूपात. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल. 29 धावा, 3 फलंदाज बाद. पुढे सरकले. सगळे पर्याय वापरायचे, सगळे पर्याय, बॅकफूट, फ्रंट फूट, स्टेप आउट, सगळे पर्याय वापरले, पण तरी देखील या षटकात इतका फायदा नाही झाला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 29. जिंकण्यासाठी 18 चेंडू 60 धावा. 18 बॉल्स अँड 60. चला 13 मिनिटाचा कालावधी झालाय 3 षटकांसाठी. टायमर चालू आहे. नवीन गोलंदाज महेश शिंदे. एक बरं वाटतं की प्रत्येक खेळाडू तर घड्याळ घेऊन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहतायत की आपण किती वेळ घेतलेला आहे आणि त्याचमुळे कॅप्टनला सांगायची गरज भासत नाही. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर वेळेवर पोहोचतायत. हा नवीन पायंडा आपण खडकवासला प्रीमियर लीगच्या माध्यमातून घातलेला आहे, वेळेबद्दल सतर्क राहण्याचा. अगोदरच त्यांनी मन बनवलं होतं की मला फॉलिंग स्वीप खेळायची आहे. चेंडूची गती काढून घेतली महेशने. त्याचमुळे अगोदर ते धडपडले. त्यानंतर ते बॅट स्विंग लॉंग लेगच्या दिशेने पाहायला मिळाली. सुरुवात होते डॉटने. महेश शिंदे ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ दिलाय. धावसंख्या 29. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात महेशने. शॉर्ट ऑफ लेन हुक केले. बॉल जाईल खाली क्षेत्रातून सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. मच नीडेड बाउंड्री. थँक्यू. रोहित वाळुंज. करून दाखवावं लागेल. आई वडील फक्त तुमचं नाव ठेवतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. रोहित वाळुंज यांनी जर हा सामना काढून दिला शशीधर प्रतिष्ठानला तर मग त्याची मिरवणूक पक्की. पण पाहूया एका बाजूला आपण महेश शिंदे यांचा अनुभव पाहतोय. मागच्या षटकात जेव्हा त्यांना त्यांच्या विरोधात मोठा फटका खेळला होता त्यानंतर त्यांचा तो अनुभव, पुढचे सर्व बॉल त्यांच्या बाजूनं ते घेऊन गेले. महेश
धीम्या गतीचा बॉल क्रॉस बेटेड, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. लोखंडे यांचा अप्रोच थोडा कॅज्युअल राहिला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. क्रिकेटच्या खेळामध्ये एक्सक्यूज देऊन नाही चालणार. चौकार, 4 धावा. धावसंख्या 37 झालेली आहे. हा तर एकदम सोपा प्रयत्न होता, पण थोडेसे कॅज्युअल राहिले. धनाजी महेश ओव्हर द विकेट. वेग वाढवलाय धनेशकडे, वेगवेगळे महेशकडे पर्याय आहेत. यावेळेस बघा फुल लेंथ बॉल होतो, आउटसमच्या बाहेरचा संपर्क झालाय बॅट आणि बॉलचा, पण तितका योग्य नाही होत आहे. या वेळेला जेव्हा फलंदाजांना मोठ्या स्ट्रोक्स पासून ओळखायचं आहे, तुमच्याकडे विविध पर्याय. आता हा पर्याय जो वाईड यॉर्करचा वापरला, फलंदाजाने प्रयत्न केला जरूर, पण संपर्क योग्य नाही बनवू शकले. फुल टॉस मिस केलाय बघा. आता तर हा मोका सहज सोपा होता फलंदाज रोहित वाहूंसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सुद्धा आलेले आहेत. एकूण 3 डॉट बॉल्स या षटकामध्ये महेश शिंदेचे. शेवटचा बॉल त्यांच्या त्या स्पेल मधला. धावसंख्या 37 झाल्या, जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 52 धावांची गरज. 13 बॉल्स 52. प्रत्येक चेंडूवर चौकार हवा आहे. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे रोहितला. 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 51 धावांची गरज. 12 बॉल्स 51. चला वेळ जास्त घेऊ नका, टाइमर चालू आहे. 12 चेंडू 51. संजय बलरस ओव्हर रेट ओके, पण सरी पंचांचं देखील कौतुक करेन की त्यांनीच हा कॉन्सेप्ट आपण पहिले आणला की असं व्हायला हवं. कारण काय होते, जेव्हा 5 षटकांसाठी आपण एक निर्धारित वेळ देतो ना, तेव्हा 6वं षटक हे 10 मिनिटांचं होतं. त्याचमुळे जो नियम आपण याअगोदर विविध स्पर्धांमध्ये पाहत होतो, खडकवासला प्रीमियर लीगमध्ये तो आपण टेनिस बॉल क्रिकेटमधला नियम बदलला की आपण एक निर्धारित वेळ दिलेली आहे, त्या निर्धारित वेळेत डाव संपला पाहिजे. फुलटॉस बॉल, बॅक टू द बॉल, स्टॉप झालाय बॉल. हर्षवर्धन सांगळे ज्यांची भूमिका या खडकवासला प्रीमियर लीग मध्ये महत्वाची आहे. ऍडमिनिस्ट्रेशनची पूर्ण जबाबदारी ते सांभाळत आहेत, कारण एक महत्वाचा आधारस्तंभ हर्षवर्धन सांगळे. धावसंख्या 38. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न तो देखील पूर्ण, तिसरीसाठी प्रयत्न नाही केले जात. जसं मी उल्लेख केला की या अगोदर प्रत्येक बॉलवर 4 धावा हव्या आहेत. जर आताच व्यवस्थित विचार केला तर मग तो धावसंख्येचा पाठला केला जाऊ शकतो. थोडेसे रिलॅक्स राहिले तर प्रत्येक बॉलवर ज्या 4 हव्या आहेत, प्रत्येक बॉलवर 6 पूर्ण करावे लागतील. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. हे षटक आतापर्यंत हर्षवर्धनने चांगलं सुरू केलंय. पूर्वार्ध या षटकाचा इकॉनॉमिकल राहिलाय. पहिल्या 3 बॉलवर त्यांनी 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 41 झाले. 3 फलंदाज बाद, जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 48 धावांची गरज. 9 बॉल्स 48. पुढचा बॉल हर्षवर्धन. हो, यावेळेस परफेक्शन आहे. एलिव्हेशन, डिस्टन्स, फोर्स परफेक्ट. बॉल सीमारेषा पार. कव्हर्स क्लिअर. एफर्टलेस. अतुलचा परफेक्ट स्ट्रोक विथ इज, तो षटकार त्यांनी प्राप्त केलेला आहे. शशीतारा प्रतिष्ठान या संघासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरकते, पोहोचते 47 वर. 47 रन्स ऑन बोर्ड. एक स्ट्रोक खेळून नाही चालणार. आता प्रत्येक बॉलवर हा धूमधडाका पाहायला मिळणार अशी अपेक्षा शशीतारा प्रतिष्ठानच्या सर्व समर्थकांची आहे. घाबरून नाही चालणार. जर भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. एका बाजूला रोहित आणि आता त्याच्या सोबतीनं स्ट्रायकर एंडला आहेत अतुल. धावसंख्या 47. हुक केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचमुळे बॉल सरळ जाईल सीमारेषा पार. चेस इज स्टील ऑन. चौकार. बाद. शेवटचा बॉल या षटकातला. 7 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 38 धावांची. मी यशस्वी होणारच.
या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि त्याचमुळे ती मेहनत अजूनही सुरूच आहे. शशी तारा प्रतिष्ठानच्या या दोन्ही फलंदाजांची, रोहित वाळूंच्या 13 आणि एका बाजूला अतुलच्या 12, पार्टनरशिप या दोघांची चांगली राहिले. मनावर घेतलंय की हा सामना जिंकायचाय. पाहुया या शेवटच्या बॉलवर नेमकं काय लिहिलंय. धावसंख्या 51, 3 फलंदाज बाद. 5व्या षटकातला हा शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय हर्षवर्धन सांगळे. ड्राईव्ह केलंय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. करण्यासाठी आलेत बंटी अर्थात शेखर रायकर. गोलंदाजीचा पदभार स्वीकारतायत. 6 चेंडूमध्ये 32 चेस करायचे आहेत. स्ट्रायकर साइडला आहेत रोहित वाळून. 6 चेंडू 32. प्रत्येक बॉलवर धावा आल्याच पाहिजेत. डॉट बॉल परवडणार नाही शशी ताराला. जी गोष्ट मी उल्लेखित केली की डॉट बॉल एकही नाही चालणार आणि पहिला बॉल डॉट आलेला आहे शेखर रायकरचा पेस बॉल. चला टॉससाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन्स, म्हणजे अजूनही एक कॅप्टन यायचं बाकी. संविधान ग्रुप पोलीस बॉईज पुणे कॅप्टन रेडी राहा टॉससाठी. या दोन संघांपैकी एक संघ जो जिंकणार आहे तो पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळेल. विड्थ मिळाली होती. जुझी हाफ व्हॉली, एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 58. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 31 धावांची. 4 चेंडू 31 धावा. मधल्या काळामध्ये चांगलाच खेळ फलंदाजांचा. मागच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर तर पूर्णपणे ती जिद्द फलंदाजांची दिसली होती की आम्ही सुद्धा अजूनही या चेसमध्ये आहोत. ते प्रयत्न आमचे आहेत. शफल होऊन बॉलच्या बॉलिंग पाथचा पाठलाग करून खेळायचा प्रयत्न होता पण अँगलचा यूज शेखर रायकरला बऱ्यापैकी जमतो. फलंदाजाचा स्टान्स ओळखून त्यांनी गोलंदाजी हाताळलेली आहे आणि अनुभव जितका तुमच्याकडे तगडा असेल दडपण तितकं कमी येतं. फुलटॉस होता. बॅक टू द बॉलर. फॅन्टॅस्टिक. या ओपन फॉर्मॅट मधली खडकवासला प्रीमियम लीग वन ऑफ द बेस्ट कॅच टेकन बाय शेखर रायकर. फेविकॉल का मजबूत जोड छूटेगा नहीं. जबरदस्त झेल टिपलेला आहे. फॉलोअर थ्रू मध्ये लगेच चेंडूवर लक्ष देऊन इतक्या वेगानं रिफ्लेक्सेस दाखवून झेल टिपणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. कारण अगदी समोर फलंदाज आहे, वेगानं बॅट्सविंग आहे, चेंडू शरीरावर आदळण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळेला व्यवस्थित बॉल गॅदर करणं ही कला आहे. प्युअर परफॉर्मन्स बाय शेखर रायकर. धावसंख्या 58 वर जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 31 धावांची गरज. नवीन बॅटर पोहोचतायत अभि धायगुडे स्ट्रायकर साइडला. शशितारा प्रतिष्ठान या संघासाठी. बॉल लो राहिलाय. थोडा साइड आर्म ऍक्शन आहे शेखरची आणि साइड आर्म ऍक्शन असल्यामुळे बॉल थोडा लो ठेवण्यामध्ये ते निष्णात आहेत. म्हणूनच तीच डोकेदुखी फलंदाजांची की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बॉल बाउन्स नाही घेत आहे. डॉट बॉल शेवटचा बॉल 58 धावा शशितारा प्रतिष्ठान. आणि शेवटचा बॉल सुद्धा शेखर यांनी आपल्या नावावर केलेला आहे. सामना संपलेला आहे आणि आजच्या वेळापत्रकातल्या 6व्या सामन्यासाठी पात्र होतोय अर्थात उपांत्य फेरीसाठी पात्र होतोय संघ रिहान दुर्वा 11. लगेच आपण टॉस करणार आहोत. रिहान दुर्वा 11 वर्सेस टीम संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉईज. चला करूया टॉस आणि लगेच आपण सामन्यावरची अनाउन्समेंट देखील करणार आहोत. सामन्यावीर आहे शेखर रायकर अर्थात बंटी